चला तर आता बनवते मी आमच्या घरात कधी तर होणारी रेसिपी. तर काय करायचं, सगळ्यात पहिलं कांदा टोमॅटो छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट करायची. ते पेस्ट छान तेलामध्ये परतून घ्यायची. नंतर 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट ती पण तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायची. आणि इथं आहे भाजून घेतलेलं खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण आहे. ते वाटण पण नीट व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायचं. छान तेल सुटेपर्यंत सगळं मसाला आहे तर भाजून घ्यायचा. तुम्ही इथं बघू शकता तेल सुटले. नंतर इथं आहे तर थोडीशी हळद घालायचं आणि सवाईचा मटण मसाला घालायचा. नीट व्यवस्थित सगळं मिक्स करायचं. चटणी घालायची, थोडंसं बेगडी मिरचीचं तिखट घालायचं. कलर एकदम छान येतो. मसाला बघू शकता अगदी काळा काळा झाला आहे. मग मसाला आपला छान भाजला आहे. नंतर इथे काय करायचं, थोडंसंच मटण आणलं होतं. आमच्यात मटण जास्त खात नाही, त्यामुळं मटण आणलेलं त्याला हळदी मिठामध्ये शिजवून घ्यायचं आणि छान शिजलं की नंतर ते मटण मिक्स करायचं, उकळी काढायची. मस्त असं आपलं सिंपल असं कालवण तयार झाले. कसं झालं नक्की सांगा. बाय.